नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी PIQPS 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जे आपले कंबाइंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 झाली त्याचे आपण काही PIQ अनालिसिस व्हिडिओ टाकले होते पॉलिटी आणि सायन्सची। त्यामध्ये जवळपास तुम्हाला कळले असेल की रिपीटिव्हली प्रमाण खूप आहे, त्याच्यात चुकत असेल नक्की थांबायचं, तो टॉपिक पहिले करायचा। तेच आहे तुमचं रिझल्टचं कारण, म्हणजे रिझल्ट न येण्याचं कारण। कारण की जर आपण PIQ चुकत असेल तर त्यामध्ये थांबणं, आणि मी मागच्या आता व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ते कव्हर होईल, मी कारण की डिटेल होईल। आणि एक लक्षात घ्या, आता जे राज्यसेवा झाली याचा जे कट ऑफ आहे खूप हाय लागला, कारण की प्रिडिक्शन नाही तर 90 ते 95 मार्कापर्यंत होतं, 90 पर्यंत आणखी सेकंड आन्सर मध्ये खूप बदल झाला। 6 प्रश्न कॅन्सल, 4 प्रश्न चेंज आहे। लक्षात घ्या, एवढं होऊन सुद्धा नाही का कट ऑफ त्याचा 98 पर्यंत आला ओपनचा। तर हे फार, कारण की बऱ्याच क्लासवाल्याची नाही का, बरेच क्लासवाले असो किंवा आम्ही असो, सर्वांचा अंदाज चुकलेला आहे। त्यामुळे कसं मुलं आपले जे प्रश्न जे चुकले असन 2-4 असो किंवा आपल्याला 90 भेटले असन, तर आपले ते 3-4 प्रश्न आहे, कारण की 2 मार्काचा एक आहे ना, 3 प्रश्न चुकले तर 3 दुनी 6 होते, आणि निगेटिव्ह जर पकडलं तर तो होते 7-8 पर्यंत जाते। आणि जर 4 चुकले तर 4 दुनी 8 होते, 8 म्हणजे 10 पर्यंत जाते तो, म्हणजे निगेटिव्ह प्लस पकडून। तर 10 प्रश्न म्हणजे 4-5 क्वेश्चनमुळे, 2-3 क्वेश्चनमुळे, कोणी तर 1 क्वेश्चनमुळे किंवा जाऊ शकते। म्हणजे ते क्वेश्चन तुमची इजीच असू शकते, हे तुम्हाला माहित असन, इजीच असणार आहे, किंवा अप्रोच मध्ये असू शकते किंवा लॉजिक अनालिसिसचं असू शकते, यामध्ये चुकलं असेल। आणि मी जी एक्झाम दिली होती मला 105 होते, परंतु मी सेकंड आन्सर की चेक केली नव्हती, कारण की आपल्याला राज्यसेवाबद्दल आता काही द्यायचं नाही आहे डिस्क्रिप्टिव्ह, परंतु आपण सहज दिला होता, कारण की आपण मागं पूर्वी राज्यसेवा मेज दिलेली आहे 3 वेळा। मागची आपली मेज 12 मार्कांना राहिली होती, त्याच्यानंतर आपण फॉर्म भरला नव्हता 25चा, कारण की आपला डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आता काही आपल्याला वेळ नाही आहे आणि आपण देऊ शकत नाही। परंतु मी कंबाईंडच्या एक आपण स्टेट सिरीज म्हणून दिला होता, परंतु त्याच्यामध्ये माझा रिझल्ट आला, मी पास आहे। परंतु आता मेज बद्दल काही मी काय देणार नाही आहे, फक्त मी दिला होता फक्त सहज, त्यामुळे सांगत आहे की रिझल्ट आला माझा वाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा। त्यानंतर पहा, आता आपण येऊ आपल्या मुद्द्यावर। लक्षात घ्या, आता आपण काही विषय घेऊ, इतिहास, भूगोल, त्यानंतर इकॉनॉमिक्स, म्हणजे GS 5 विषय आपण कंप्लीट होते, आणि यावरून कळते की कोणत्या चुका आपण केल्या, की PIQ होतं आपल्याला कळलं का। आणि एक म्हणजे 100% जेन्युइनली अनालिसिस करायचं, प्रश्न रिपीट आहे तुमचा जरी बरोबर आला असन, तुम्हाला ते अंदाज लागला की चुकीचा म्हणजे मला जे वाटलं योग्य असं तसं नाही गृहीत धरायचं, तिथं आला, परंतु आपल्याला हे PIQ आला कोण नाही, मग ही माहिती करायची जाऊन। लक्षात घ्या, आणि एक कसं करायचं पहा, एक समाज सुधारक स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला। आपल्या समाज सुधारक नाही का, तुम्ही जर पाहिले तर सेम आहे, 20 जरी केले तर सफिशियंट आहे। तुम्हाला डॉक्टर बाबा आंबेडकर भेटणार, महात्मा ज्योतिबा फुले भेटणार, त्याच्यानंतर तुम्हाला आगरकर भेटणार, लोकमान्य टिळक भेटणार, त्याच्यानंतर तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर भेटणार, त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, शाहू महाराज भेटणार आहे, त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे आहे। हे 10-20 समाज सुधारक पहिले घ्यायचे, आणि मग वाचायचं कसं, 21,000 काढायचं। 21,000 मध्ये आता उदाहरणार्थ तुम्हाला बाळशास्त्री जांभेकरचं नोट लिहायची, खाली जेवढे PIQ आले 21,000 मध्ये तेवढे लिहायचे, बाळशास्त्री जांभेकरांचेच फक्त एक तुम्हाला फ्रेम दिसते, तुमची झाली PIQ ची लिस्ट, बरोबर आहे। त्याच्यानंतर जा असेल तुमच्याशी लोकसेवा पब्लिकेशनचं नसन तर तुम्ही घ्या काय, समाज सुधारकाचं पुस्तक, किंवा जे तुमच्या वजन ते घ्या, त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरवर जा आणि वाचा। तुम्हाला काय करणार, हे पहिले PIQ पाठ करा तिथच्या तिथंच, मग PIQ पाठ करा, तुम्हाला काय करणार, हेच क्वेश्चन रिपीट आहे, मग तुम्हाला काय रिपीट आला तुम्हाला येणार, आणि तुम्ही मग काय वाचणार आहे त्या नोट्समधून, त्या पुस्तकमधून जे आलं नाही बा त्याबद्दल ते तुम्ही प्रिडिक्शन लिहिसाल, आणि ते महत्वाचे पॉईंट म्हणजे काय, प्रश्न बनला पाहिजे असे लिहायचे, बाकी स्किप, हे पाठ पाहिजे। मग आता जे प्रश्न आला पुन्हा रिपीट आहे, म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागली का नाही। असाच अप्रोच समाज सुधारकात ठेवा, असाच अप्रोच पंचायत राजले ठेवा। पंचायत राजवर 4 प्रश्न आहे, 4ही क्वेश्चन इझी आहे, तिथं जर आपण चुकत असन तर आपला रिझल्ट कसा येईल। मग आपले पंचायत राजवर 3-4 टॉपिक आहे, ते चांगले करा, सांगण्याचा हेच असंच अप्रोच न जा, फायदा होईल ना। म्हणजे तुमचा डेली एक समाज सुधारक होईल, 20 दिवसात समाज सुधारक एंड, आणि 20 त्याच्यापैकी 2-3 मार्क फिक्स। लक्षात घ्या, पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा म्हणे। हे एल्फिन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर आहे। आता मी सेंटेन्स वाचत नाही कारण माहित आहे का मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे पहा तुम्ही फक्त। प्रोफेसर होते, त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले साप्ताहिक सुरू केले, त्यांना 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस दिलेला आहे, याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर। आता बाकीचे आपण करणार आहोत, जांभेकर बद्दल, मग रानडे बद्दल PIQ पाहिजे, लिहिन आणि पुस्तक वाचन, हे असंच करायचं, सर्व सब्जेक्ट असंच करायचं, पहिले PIQ चुकणार नाही। आता हे प्रश्न पहा, काही जणाला सोपा आहे हा, पण काही जणाला कन्फ्युजन करू शकते। प्रश्नामध्ये
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 लेटेस्ट झालेली आहे, 25 मध्ये झाली ती. इथं काय भेटते पहा. पहिलं सेंटेन्स वाचा. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. आलं पहिलं सेंटेन्स कॉपी लक्षात घ्या. बाकी तुम्हाला ते वाचणंच अपेक्षित आहे. मी आता कसं मोठा होईल म्हणून नाही सांगत, तुम्ही ते पाहून घ्या. त्यानंतर पहा 1840 जस्टिस ऑफ पीस वर आहे प्रश्न. पहा राज्यसेवा मेन 13 आला. पहा रिपीट कितीचा 13चा आला. कधी 26 मध्ये 13 वर्षानं. म्हणून मी म्हणत असतो PIQ 21,000 जेवढे आहेत तेवढे तुम्हाला सफिशियंट आहे म्हणून हे लिहायचे. आला रिपीट. त्यानंतर पहा हे असे बरेच क्वेश्चन आहे बाळशास्त्री जांभेवरचे की मी घेतले नाही, फक्त 2 लावले, पण तुम्हाला अप्रोच कळाला असं नेमकं काय करायचं. त्यानंतर पहा इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. ही महिला विद्यापीठावर प्रश्न आहे ऑलरेडी. स्थापनेचा उद्देश विचारला. आता इथं जर वाचलं तर 1 आणि 3 मध्ये तर कन्फ्युजन नाहीच पाहिजे, परंतु आता माझा चुकला आहे. मी कारण की जास्त विचार केला गायन कला, कारण की डीप आम्ही विचार केल्यामुळे आम्ही चुकलो, परंतु मॅक्झिमम जणांचा बरोबर आहे. ज्यानं जास्त विचार नाही केला पॉझिटिव्ह आहे, चलो बरोबर आहे आला असं. म्हणून तू इथं तुम्ही हे आपलं आता कसं महिला विद्यापीठ विचारीन पुढं, पण यापूर्वी प्रश्न नाही का आहे, परंतु आता आम्ही गाठाडमध्ये डायरेक्ट दिलेला आहे उद्देश. परंतु आपण जर प्रश्न थ्रू गेलो तर जास्त लक्षात राहते. 1916 महिला विद्यापीठ वर प्रश्न ऑलरेडी विचारलाय तुमच्या स्क्रीनवर आहे पहा. महर्षी धोंडो केशव यांनी खालीलपैकी ते विधान चुकीचे आहे. तर भारत सरकारने भारतरत्न पदवी दिली 1916 साली. पहा आहे का महिला स्थापना, बरोबर आहे. आला तिथचाच प्रश्न, परंतु आता यांनी उद्देश विचारले. मग आपण काय करीन PIQ अनालिसिस काय म्हणतो तुम्ही ते पाहिले पाहिजे. तुमचे संदर्भ ग्रंथ आहे, मग महिला विद्यापीठाची स्थापना उद्देश सर्व माहिती काढायची. हे आला अनालिसिस. आला का तिथचे प्रश्न आहे मग हे आलेला आहे. आणि असा जर विचारला असतो तुम्हाला सांगा बरं महिला विद्यापीठ स्थापना महर्षी कर्वेने केली ते कोणत्या विद्यापीठाचा आदर्श घेऊन. पहिलं राहील चीन, जपान, हे अमेरिका, ब्रिटन. उत्तर आहे जपान विद्यापीठ. हे तुम्हाला तिथं पाहिजे, याच्यावर प्रश्न आला नाही, परंतु अनालिसिस मध्ये तुम्ही पहा. हे लक्षात घ्या. हे सांगण्याचं तात्पर्य काय महर्षी कर्वेवर रिपीटिव्हली क्वेश्चन आहे. हे अनालिसिसचा क्वेश्चन होता. आता माझा चुकला कारण की आता माझी रिव्हिजन बरेच वर झाली, रिव्हिजनच नाही यांच्यावर, परंतु हे तुम्ही असं पाहिले हे चूक आहे. आणि हे तुम्हाला नाही का तुम्ही जर अनालिसिस केलं तर आलं असतं. हा प्रश्न सोर्स दाखवतो तुम्हाला पहा. गाठाळ पहा डायरेक्ट दिलेला आहे. आणि जास्त काय आपण 1916 पाहतो आणि थोडंफार वाचत नाही का आपण. हे रँडमली आपण असं स्पेसिफिक वाचत नाही की बा हे लक्षात राहील. लक्षात घ्या तुम्ही वाचून घ्या हे सर्व. परंतु उद्देश पहा स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी स्वाभिमानी बनविणे. आणि तिसरं वाचा पहा स्त्रियांना प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला आणि गायन कलेचे शिक्षण देणे. आता याच्यात खूप दिलेले आहे. हे त्यावेळेस आपल्याला लक्षात राहत नाही परंतु आता आपल्याला आता हे वाचून घ्या. बाकी पहा इथे जपान युनिव्हर्सिटी आहे का आहे. आणखी याच्यात काय प्रश्न वाचून घ्यायचा तुम्ही. गाठाडची माहिती नाही का. हे गाठाड आहे परंतु गाठाडची नोट्स नाही का. आता तुम्ही जर म्हणता मी गाठाड वाचतो असं तर वाचायचं, परंतु सध्या काय वाचू नका कारण की गाठाडची नोट्स लोकसेवा पब्लिकेशनच दिलेली आहे. कारण की ते विपुल सर आहे ना थोर मोठे काहीतरी आहे लिहून, तर त्यांनी नाही का पूर्वीच केलेली आहे. कारण की ते ज्ञानदीप मध्ये होते पूर्वी, आता तिकडे आले वाटते लोकसेवामध्ये. तर तेच आहे. तर तुम्ही ते नोट जरी वापरली लिंक केली तर तुमचं सफिशियंट आहे. आणि अशासाठी नाही का सोर्स वाढवायचा नाही. असे जर प्रश्न आता हे आहे म्हणून, परंतु बरेच क्वेश्चन असे दिसणार की तुम्हाला नाही का खंड 1, 2, 3 असं वाचायला लागेल. त्याच्यात काय करायचं स्किप करायचा ना. एक तर ते लॉजिक मारायचं संपून टाकायचा, पण चुकाचं कुठं नाही. आता जर विचारलं महिला विद्यापीठ स्थापना कोणी केली 1916 महर्षी कर्वेंनी केली. हे याच्यात चुकलं नाही पाहिजे. हिंगणी शिक्षण संस्था नाही चुकलं पाहिजे. बाकीच्या जे त्यांच्या संस्था ज्याच्यावर प्रश्न आहे याच्यात चुकलं नाही पाहिजे. याचं फक्त तुम्ही काळजी घ्या. कारण की आपलं क्वेश्चन आपला आपलं चुकण्याचं कुठं राहते की सोप्या गोष्टीवर. हे आपण लॉजिकनं मारत असतो. इथं बरोबरीन चुकीत इथं सर्व जण तेच मारतात. हेच लक्षात घ्या. हे तुम्हाला सोर दिला मी, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पहा वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले. तर राष्ट्रवादाची भावना येणार आहे, मध्ययुगीन शेवट येणार आहे. परंतु आता इथं 3 आणि 4 मध्ये देशी उद्योगधंद्यात घट होते. ऑलरेडी आहे देऊन आहे. याच्यात काही कन्फ्युजन व्हायचं नव्हतं, परंतु झाले तर तुम्हाला सांगतो सोर्स. पहा तुम्ही 21,000 मध्ये पाहून घ्या. आर्थिक धोरण मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर भारताचा नागरीकरणाचा वेग वाढला. आता तिथं कसं असते माहित आहे का, नागरीकरणाचा वेग हा मला नाही का जास्त करे बा. नागरीकरण कसं येऊ शकते म्हणून मी तिला काटलं होतं, म्हणून मी इथं चुकलो. परंतु ज्या व्यक्तीने जास्त विचार केला नाही त्यांचं ABC बरोबर आहे. कारण की आपण काय म्हणतो प्रश्न जायचं मॅक्झिमम उत्तर बरोबर. मग इथं तुम्ही काय अबक बकड. परंतु तुम्हाला माहित आहे वसाहत राष्ट्रभावनाची वाढणारच आहे ना. देशासंबंध नॅशनलिझम वाढणार आहे. मग आपण काय करतो अबक. आलं का आलं. अप्रोचचा आहे
बऱ्याच जणांचा बरोबर आला. ज्या स्टुडंट जे म्हणतो ना मी 7 प्रश्न बरोबर आले असन हे 2 असन त्यांच्यामध्ये, आणि आमचे जर 5-6 आले असन ते 2 नसन आमच्या ह्याच्यात. लक्षात घ्या, असं असते. पण हे मॅटर करत नाही बऱ्याच वेळी, लक्षात घ्या. पण आपण जायचं अप्रोच ना, कारण की आपण एखादा क्वेश्चन जर काटत असन तर आपल्याला ती गोष्टी माहीत आहे असं अपेक्षित आहे. मला नागरिकांना वेग वाटे किंवा आम्ही वाचून आहो आणि हे कसं थोडं ऑड वाटे ना, त्यामुळे गायन कला ऑड वाटे, त्यामुळे आम्ही काटलं. परंतु आम्हाला त्याचा परिणाम झाला. परंतु आम्हाला परिणाम आमच्या कट ऑफवर होणार का? नाही, कारण की आम्ही ऑलरेडी 8.5 टन घेतले, आम्हाला नाही. परंतु हे असं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह जायचं. नाही माहीत असतं ना, पॉझिटिव्ह जायचं, काटाचं नाही आमच्यासारखं. लक्षात घ्या, कारण की आपण ज्यावेळेस असतो तर आपल्याला नाही का फरक पडू शकते, म्हणून आपण सर्वांसोबत जायचं, सर्वांसोबतच डुबायचं, असं असलं पाहिजे तुमचं. कारण की ती कट ऑफ ठरवत नाही तुमचं. पहा, ह्याचा सोर्स सांगतो. पहा, आपल्याला ऑलरेडी नाही का कंबाईंड ग्रुप बी 2021 ला विचारला होता, वसाहतवादाचे भारतीय जीवनावर झालेले परिणाम. आला प्रश्न वसाहतवाद. मग तुम्ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, वसाहतवाद कुठे आहे पाहता तुम्ही संदर्भ ग्रंथात. मग इथं आपल्याला विचारलं होतं वसाहतवाद कोणी विधान म्हटलं, मग प्रश्न फ्रेम तिथूनच बनलेला आहे. मग लक्ष्मी दर्यापूरला गेली, आर्थिक निसाम जगात, हे प्रश्न पाहून घ्या, हे आलेलं आहे, तुम्हाला माहित आहे, हे क्रम पाहून घ्या. आणि याच्यावरची माहिती आता तुम्ही ऍड करायची. हे तुमचे झाले टॉपिक, हे उपघटक म्हणा. हे घटक झाले पाहिजे तुमचे एकाच वेळी नोट्स किंवा वाचून जाणं पाहिजे. हे विधानही झाले पाहिजे. हे विधान रिपीट करीन, आणि रिपीट करताना काय करीन, याचं विधान तेल लावीन, त्याचं विधान येईल लावीन. मग आपण चुकलो नाही पाहिजे. आपण मग पाठ करता म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला माहित पाहिजे की हे म्हटलं होतं, हे नाही म्हटलं होतं. हे PIQ सांगते आपण, तेवढं करा. जे आता म्हटलं होतं ना आपण देशी उद्योगात वाढ, ते पहा, हे ब्रिटिशाचे अनुद्योगीकरण जे आहे हे आलेलं आहे. आपल्याला 2 वेळा प्रश्न आहे, तुम्ही 21,000 मध्ये पहा. अनुद्योगीकरण मी फक्त लावलेलं आहे, भारतीय हस्तोद्योगाचा रास, कुटीर रास, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही खरं सांगा बरं, ब्रिटिशाचं धोरण जे होतं त्यावेळेस आपल्या रासच होणार आहे का नाही, वाढ करणार होते का देशी उद्योगात? ते नाही. मग हे लॉजिक नाही होतं ना ते, परंतु प्रश्न आलेला आहे, पाहून घ्या. त्यानंतर आलता तिसरा क्वेश्चन, कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंग बद्दल होतं, सॉन्डर्स, नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन, अनंत कान्हेरे, मुंबईचा कमिशनर होता, तिथं पहा पुणेचा. ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे, परंतु आपण वाचताना चुकलो असू शकतो. परंतु लक्षात घ्या, हे चुकण्याचा प्रश्न नव्हता, आणि चुकलो असन हे क्रांतिकारक, एक महाराष्ट्रातील क्रांतिकारक आणि भारतातील, हे माहीतच पाहिजे. हे तुम्ही पाहून घ्यायची, नोट्स काढा, 1 मार्क फिक्स झाला पाहिजे त्या टॉपिकवर, कारण की हे रिपीटली आहे. अनंत कान्हेरे तर फारच डीप गेलेले आहे, की त्यांनी विचारला आहे. अनंत कान्हेरेला फाशी झाली होती नाशिकच्या जॅक्सन खटल्यात, कारण की कलेक्टर होता. त्यामध्ये विचारलं होतं कोणाला फाशी झाली होती, तर त्यामध्ये तिघाल झाली होती, अनंत कान्हेरे, विनायक नारायण देशपांडे, आणि एक होतं कृष्णाजी गोपाळ कर्वे, या तिघाले झाली होती. मग दोघाला नाही झाली होती, ते ऑप्शन टाकलं होतं. शंकर सोमन आणि नारायण जोशी यांना जन्मठेप झाली होती. हे पर्याय सुद्धा 21,000 मध्ये जा, एवढाच माहिती तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि एक मला वाटते अनंत कान्हेरे जे आहे ना, PIQ पहा, क्रांतिकारक, त्यामध्ये तुम्हाला समजेल हे कोणत्या क्लबची संबंधी आहे, तर तो औरंगाबाद क्लबची आहे. हे माहित नव्हतं आपल्याला बी. मग तुम्ही काय करता, लिंक औरंगाबाद, मग पुन्हा रिपीटिंग, अनंत कान्हेरे कोणत्या क्लबची आहे, औरंगाबाद, असं आहे. मग तुम्ही 21,000 लिंक केल्यावर तुमचं सर्व लक्षात येईल. मग काहीच नाही, तुमचा एवढा एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होईल, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे प्रश्न सोर्स पहा, पुण्याचा प्लेग कमिशनर रॅड 1893 आलं, तिथं 1895 केलं तरी आपल्याला कळलं पाहिजे ना. हे एवढा लेवल पर्यंत अभ्यास करायचा आपण. हे सोर्स लावला तुमच्या स्क्रीनवर पहा. त्यानंतर ते न्यायाधीश जॅक्सनचा खून आहे, ते सुद्धा लावलेलं अनंत कान्हेरे, रॅड ऍडचा पण पर्यायामध्ये आहे. हे रिपीटिव्हली येतात, हे तुम्हाला माहित असणंच अपेक्षित आहे. त्यानंतर पहा, ते सॉन्डरचा प्रश्न आहे ना, ते मला भेटला नाही, परंतु आपण ते आलेलं आहे ते पूर्वी, कारण की भगतसिंग यांनी केला होता ना, राजगुरू सुखदेव सॉन्डर्स यावर बॉम्ब टाकला होता, तर आपल्याला ते माहित आहे. तर त्यांना बॉम्ब टाकला म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला होता. तर हे आपण लालाशपत्र वाचत असतो ना, लाल बाल पाल, त्यामध्ये दिलेलं आहे. एक तर ते कसं, एक तर प्रश्न येईल, पण एक तर अॅनालिसिसचा पार्ट येईल, कारण की आपण लालाशपत्र वाचलं तर त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितले असते, पहा यावेळेस असं झाली घटना, मग बॉम्ब फेकला होता पहा असेंब्लीवर 8 एप्रिल 1929 बटू किशोर दत्त आणि भगतसिंग, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तिथचे आहे प्रश्न. म्हणून क्रांतिकारक आपण काय करतो, बुक लिंक करतो. काही पार्ट PIQ जसं तसं येईल, काही पार्ट तुमचं काही अॅनालिसिसचा येईल, काही लॉजिकचा येईल. या 3 गोष्टीवर तुम्ही पकड करा. त्यानंतर प्रश्न पहा, आणि या गोष्टीवर जेव्हा पकड येते ना, नवीन प्रश्न आल्यानंतर जे कधी वाचला नाही, आपण या 2-3 गोष्टीवरच प्रश्न काढू शकतो. बऱ्याच जणांना पहा, लोकमान्य टिळकांनी जे रायफल काडतुसे बनण्याचे शिक्षण घेण्यासाठी नेपाळ येथे पाठवले होते, हा प्रश्न 11वी स्टेट बोर्ड मधला आहे, लक्षात घ्या. आणि मी काय म्हणतो, 11वी स्टेट बोर्ड वाचत नसतो का आपण? क्रांतिकारक लिंक करायचं, 11वी स्टेट बोर्ड हिस्ट्री करायचं.
हा प्रश्न यायलाच पाहिजे, कारण की रिपीट आहे. आता तुमच्या स्क्रीनवर दाखवतो पहा. हनुमंतराव कुलकर्णी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. यापूर्वी प्रश्न कसा आलता खाडीलकरांवर, नवा काळ हे वृत्तपत्र कोणाचं होतं, यांचं होतं. याच्यानंतर आलता होता की कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कोणाच्या समकालीन होते, ते लोकमान्य टिळकांचे होते, महात्मा गांधी पर्याय होतं. मग हे प्रश्न बनत काय, PIQ नुसार बनत आहे. त्यानंतर हे प्रश्न आणि बाकीचं तुम्ही आणखी काही 11वी माहिती आलेली नाही आहे, हे तुम्ही पाहून घ्या. हे टॉपिक, हे प्रश्न पाहिल्यावर तुम्ही नाही का लगेच क्लिक म्हणजे लिंक करून घ्या. 21,000 आणि स्टेट बोर्डले हे प्रश्नाचा सोर्स सांगतो. याच्यात पहा, कुलकर्णी होती हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि हे पहा, तिथं तुम्हाला हे माहीतच पाहिजे. परंतु जर तुम्हाला माहीत नसलं तर तुम्ही लॉजिक काय प्रश्न करत जाता पहा. दादासाहेब खापर्डे कुठं होतं, अमरावती क्रांतिकार, ते काले जाणार नेपाळबद्दल. त्यानंतर श्रीधराने यवतमाळ. त्यानंतर पर्यायामध्ये काय कॉमन, कृष्णाजी 3-4 मध्ये पहा खाडीलकर कॉमन आहे, म्हणजे आपण जाईल कॉमन मधून. त्यानंतर पहा हनुमंतराव कुलकर्णी काय, दादासाहेब खापर्डे. दादासाहेब खापर्डे ऑलरेडी अमरावतीला होती, त्यांचं क्रांतिकारक काम तिथं होतं, मग ते एलिमिनेट करत होतो. पण उत्तर भेटत होतं कुलकर्णी, कारण की कुलकर्णी बिन कॉमन आहे का नाही. परंतु हा क्वेश्चन नाही का लॉजिकचा नव्हताच, कारण की हे PIQ आता पाठच पाहिजे. पहा, कर सहाय्यक 2015 म्हणजे 15चा क्वेश्चन 11 वर्षांनी रिपीट आला. मग आपण 5 वर्षाचे करून चालते का, नाही. बरोबर तुम्हाला म्हणतो 21,000 आपल्या रेडीमेड तयार आहे, आपल्या म्हणजे आहे, तर आपला सर्चिंग टाइम वाचते बा, आणि त्या लेवलचे क्वेश्चन करतो. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरच्या नेपाळ योजनेत कोणते सहकारी होते, आहे का प्रश्न रिपीट. पहा, याच्यात त्यांनी टप करून प्रश्न दिला होता. हे टप होता, कारण की याच्यात सर्व बरोबर नाहीये, 3च बरोबर आहे. पहा, हनुमंतराव कुलकर्णी पूर्ण नाव दिलं, त्यानंतर खाडीलकरचं तर प्रश्नातच नाव आहे, हे 2 ते येणार आहे. त्यानंतर रंगनाथ गोविंद तिके आणि दामू जोशी हे 3 व्यक्ती येते की जे नेपाळ योजनेत होते, आणि खाडीलकर 4था व्यक्ती. 4 व्यक्ती लिहायचे एका आणि पाठ करायचं. रुईकर नव्हते, मग इथं ॲप्रोच चुकला असता, आपल्याला माहित नाही वरील, परंतु ते माहित असणं नाही आहे. हे PIQ आहे, तर PIQ पाठ पाहिजे. हे जर नसन तर तुम्ही लक्षात घ्या, हे पाठ पाहिजे. 21,000 लिंक करा आणि स्टेट बोर्ड 11वीचं लिंक करा, तुम्हाला कळेल नवीन क्वेश्चन कोणता आहे ते सुद्धा कळेल. म्हणून आपण अशा गोष्टीत चुकलो तर मग काय, याच्यात काय लॉजिक मारायचं काय, मग सेकंद जाते. मग आपल्या तिथं पर्याय आपण कॉमन पाहिजे, उत्तर बी नाही आलं तर मग 1 मिनिट लागते. त्याला काय फायदा आहे, जे PIQ आहे. मग अशा याच्यात तुमचा टाइम लागला, मग तुम्हाला गणित भेटणारच नव्हता, कारण की यावेळीचा पेपर टाइम मॅनेजमेंटचा होता खरं, आणि बरेच जणांना झालेला आहे तसा. आता ते कट ऑफ मध्ये आपल्याला समजणारच आहे. त्यानंतर गोखले जे आहे, न्यायमूर्ती गोखले, नामदार गोखले यांच्या विधान विचारली आहे. हा क्वेश्चन नाही का आला नाही का, पूर्वी आलेला आहे, रिपीटिव्हली आहे. पहा, 1887 मध्ये सार्वजनिक सभेत चिटणीस आहे. हेच प्रश्न विचारला होता आयोगानं 1887 ते 1889 काहीतरी, 1887 असा काही कालावधी आहे, 9 वर्ष होती वाटते. हे तर असा विचारला होता की खालीलपैकी पुणे सार्वजनिक सभेचे जे सचिव कोण होते, असा प्रश्न आहे. ते गोखले होते, हेच प्रश्न होता ते रिपीट. त्यानंतर पुणे सार्वजनिक समितीचे त्रैमासिक ते संपादन केले, त्यांच्याबद्दल होते ते. म्हणजे पहिलं क्वेश्चन जे विचारलं सार्वजनिक सभा, दुसरे सार्वजनिक सभा, म्हणजे एकमेकाला काय रिलेट आहे. मग ते चूक असू शकते का, नाही. मग त्रैमासिक असू शकते का, असू शकते. एवढं मायक्रो लेवलवर आपण पाहिजे का की ते 6 मासिक होते का, द्विमासिक होते, नाही. मग आपण बरोबर धरतो, म्हणजे हे चुकत नाही. आणि काऊन बरोबर धरतो, पहिल्या क्वेश्चनचं लिंक दुसऱ्याला आहे, म्हणजे चुकणार नाही. मग आपल्याला भेटते काय, ए बी. मग ऑप्शन कट्टे कोणते, 1 आणि 3. राहिलं अ ब किंवा अ ब ड. आता पहा, 1895 साली राष्ट्रीय सभेचे चिटणीस होते का, होते. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे, हे तुम्हाला PIQ मध्ये कळून जाईल. आणि 1900 साली केंद्रीय मंडळाचे सदस्य होते का, इथं पाहतो 1902. आता पाहू आपण प्रश्न, हा टप गेला असेल तरी काही हरकत नाही, परंतु याच्यात तुमचं अ ब ड किंवा अकड पैकी आले पाहतं. परंतु तुम्हाला ब साधारणपणे त्रैमासिक आहे, याच्यात काही घेत नाही, म्हणून अ ब म्हणजे तिसरा पर्याय निघून जाते. म्हणजे हे अप्रोच मीन निघते तुमचे, असं नाही. परंतु जर आपण हावी, कारण की वरीलपैकी सर्व असतं, आपण ऑल घेऊन गेलो असतो, पण ऑलचा विषयच नाही. पाहिजे सोर्स पहा, यापूर्वी प्रश्न आला होता, 3 वेळा होता. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी 1910 मध्ये केंद्रीय कायदेमध्ये कोणी प्रस्ताव मांडला होता, नामदार गोखले यांनी. हा प्रश्न आला. पहा, तिथं 10 होतं ना, 1900 होतं ना. मग तिथं काय करतो आपण, अनालिसिस करत नाही काही पुस्तक वाचताना की बा काय काय केलं होतं त्यांनी, कारण की त्यांनी तर फार डीप केलं. मग आपल्या पुस्तकामध्ये देऊनच असते 1902 1909 मध्ये काय केलं, प्रांतिक कायदे मंडळाकडे गेले, हे केंद्रीय कायद्याकडे गेले, हे पाहायचं असते आपल्याला अनालिसिस. हे प्रश्न हे 3 वेळा रिपीट आहे. हे पाठ करजा आत्ताचा, मी स्क्रीनवर लावणार ती पहा. 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस कोण होते, PS आला पहिला सेंटेन्स.
1890 आता तुम्हाला माहित आहे का, हे यांनी डायरेक्ट तारीख दिली, परंतु याचा टर्म आहे, जसं म्हणत नाही का 1887 ते 1895 या दरम्यान पुणे सचिव होते. मग हे 90 येत नाही का त्याच्यात? येते. मग आपण त्याच्यावर क्लेम करू शकतो का? नाही. मग हे विधान बरोबर आहे. याचं काय? गोखले. मग प्रश्न विचारला, आता प्रश्न बनवला. लक्षात घ्या, हे तुम्हाला सांगत आहे कारण की याच्यावरून आपल्याला काय ते हे माहित आहे. मग आपण पर्याय कट करतो. पहा बरं, सचिव माहित आहे आपल्याला. आता काही काही जण म्हणतात की 1887 मध्येच होतं का, तर होते ते त्या कालावधीपासून पुढे होते, त्यामुळे ते आपण 1890 क्लेम केलं तर चुकू शकते. हा, लक्षात घ्या. मग अ तर माहित होतं आपल्याला सचिव होता, तर मग अ तर पर्यायवाले 3 याच्यात आहे. मग आपण डायरेक्ट जातो शिफ्ट. आणि ड ब हे तुम्ही बाकी सेंटेन्स तुम्हाला ब तर तुम्हाला चुकाचा नाहीच आहे, कारण की त्रैमासिक पुणे बद्दल विचारताय असणार आहे. सचिव असल्यामुळे यांचे वृत्तपत्र सुद्धा आहे ना गोखले यांचे, त्यामुळे आपल्याला ते त्याच्यावर डाऊट घ्यायचा नाही, कारण की चुकणार काही नाही. जनरल स्टेटमेंट होतं, ब तर येणारच होतं पर्यामध्ये, त्यामुळे तुम्ही 2 आणि 4 पैकी उत्तर मारायला पाहिजे. आणि आपण काय म्हणतो, मॅक्झिमम उत्तर मारायला पाहिजे. आलं उत्तर, ते लॉजिकने येते. आणि पर्याय प्रश्नही आहे आपल्याला, हे अनालिसिसचाही प्रश्न आहे, लक्षात घ्या. असे बरेच प्रश्न आहे गोखलेंचे. मग तुम्ही काय करता, गोखलेबद्दल पुस्तकात लिंक नाही करसान का? करसान. काही गोष्टी अनालिसिस मध्ये येत असतात. त्यानंतर पहा, हे आयटॅकचा पहा कोणता सदस्य नव्हता पाहून घ्या. मोतीलाल नेहरू, एक मोतीलाल नेहरू बिन होत्या, जवाहरलाल नेहरू होते, विठ्ठलभाई पटेल बिन होते, लक्षात घ्या. अवंतीबाई गोखले होती. पण प्रश्न आयोगाचाच आहे, महात्मा गांधी नव्हते. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता 3 मिनिटाचा, आणि तो सुद्धा घेण्याचं कारण काय होतं, 25 मध्ये आयटकवर प्रश्न आलता का अध्यक्ष कोण होते, तिथंच आपण अनालिसिस केला होता ते, म्हणून ते व्हिडिओ टाकला मी की बा आपण बोललो होतो. आणि प्रश्नही लावला होता महात्मा गांधीचा. पा आयटक या कामगार संघटनेची खालीपैकी कोणता नेता संबंधित नाही आहे? मग नामजोशी स्थापनेकर्त्या, लालपता पहिला अध्यक्ष आहे, लोकमान्य टिळक आहे, कारण की आयोग इथंच विचारलेला आहे. आणि महात्मा गांधी नव्हते, मग आयोगाने काय केलं, महात्मा गांधी कोणता नव्हता, मग आपल्याला 100% माहित आहे PIQ आहे, तर मग क तर नव्हता, मग ऑप्शन एकच आहे. असे होते का की क 2 याच्यात होते? नाही. मग पाहणं, मग अशा याच्यात सेकंदात निर्णय झाला पाहिजे. आयटक संबंधी कोण नाही, गांधी गांधी गांधी, मग रप्पन पाहतो आपण पर्याय, सेकंदात सॉल्व्ह करतो असं पाहिजे. म्हणून मग तेव्हा टाइम पुरते आपल्याला अशा कसाही पेपर निघला तर, म्हणून पाठांतर पाहत आहे. त्यानंतर बघा 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई ते नारायण मल्हार जोशी आला का आहे, त्यांनी स्थापना केली. मग कशाची केली? आयटेकची केली. पहा तेच क्वेश्चन आहे, आयटेकची स्थापना करते सचिव, अध्यक्ष. आणि एक लक्षात ठेवा, आयटेकचा सचिव कोण आहे? दिवाण चिमनलाल. याच्यावर प्रश्न नाही आहे आलेला, दिवाण चिमनलाल पहिला आयटेकचा. रिपीटिव्हली प्रश्न आहे. आणि पहा सोर्स पहा, गाठाडचा आहे. पूर्वी गाठाड मी वाचत होतो, पण आता गाठाड काय तुमच्याशी नसन तर तुम्ही लोकसेवाचं लिंक करा. पहा याच्यामध्ये दिलेलं आहे, सर्वच दिलेलं आहे डिटेल. यामध्ये आयटेकची स्थापना मुंबई परळ येथे झाली. पहिला दिवाणलाल चिमनलाल सचिव आहे. पहिल्या सभेत कोण होते पहा, मोतीलाल नेहरू, अॅनी बेजंट, विठ्ठलभाई पटेल, मोहम्मद अली जिना. त्याखेरीज कर्नल वेजवुड, इंग्लंडमधील मजूर पक्षाचे होते. हे प्रश्न विचारू शकते कर्नल वेजवुडवर, हे लक्षात घ्या. त्यानंतर विशेष म्हणजे काय, या अधिवेशनात व्यापारी उद्योगपती उपस्थित होते, हे लक्षात ठेवा. स्वागताध्यक्ष कोण होते? जोसेफ बॅप्टिस्टा. मागच्या व्हिडिओ टाकला आहे मी, पाहून घ्या, आता हे ऍड करून घ्या. त्यानंतर पहा, इथं जे नारा दिला होता लाराजपत्राने, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांनी म्हटलं होतं संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा. हे लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारू शकते, कारण की माहिती कमी आहे, आलं पाहिजे. आणि एक ते वरचाही लक्षात ठेवा, सेनापती बापट. सफाई कामगार मित्रमंडळ कोणी स्थापन केलं? तर यांनीच केलं होतं. आता सफाई सुरू राहते ना आपल्या नगर परिषद, महानगर, तर लक्षात ठेवा असं काही लिंक करा. कोण होतं? बापट होते, कारण की गाठाडमध्ये स्त्रोत आहे, म्हणजे सोर्स आहे. हे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, हा लक्षात घ्या. गाठाड आहे. आता आपल्याला क्वेश्चन आले होते काय, विधानावर, बरोबर आहे. तिथं मग विधानावर जे क्वेश्चन होते ते तुमचे चुकणेच अपेक्षित होते किंवा लॉजिक मारायचे होते. तसं शिक्षणावर होतं, तर शिक्षणावर माहित आहे लॉर्ड मेकाले किंवा माउंट स्टोअर एल्फिस्टन होतं. तर मी या 2 पैकी काऊन मारायला पाहिजे, हे दोघांच्या शिक्षणासंबंधी आपण वाचलेलं आहे शिक्षण मध्ये पाहिलं तर. परंतु हेच विधान माहित नाही पाहिजे, परंतु आपण कॉमन 2 पैकी लिहायला पाहिजे. परंतु माउंट स्टोअर एल्फिस्टनचं पूर्ण नाव दिले असल्यामुळे आपण ते मारायला पाहिजे. पण कोणी मेकाले मारला असेल किंवा एल्फिस्टन, पण तुम्ही अप्रोच चांगला आहे तुमचा, मग तुम्ही हे पाहाच. मग तुम्हाला खाली दिसलं असेल एक इंग्रजी नाव होतं, पूर्ण म्हणजे पूर्ण नाव दिलं होतं, वरचं दिलं होतं. मग आपण काय करतो, जे वाचण्यातलं आहे तेच मारायचं असते आपल्याला, म्हणजे कारण की त्याच बद्दल विचारते ना, एल्फिस्टनवर लागन तितके क्वेश्चन आहे, म्हणून आपण एल्फिस्टन वाचतो. आता हे चुकलं असं ना, काही हरकत नाही. 1909च्या याच्यावर कायद्यावर विचारलं होतं लोकमान्य टिळक. आता तुम्ही पहा 1909च्या कायद्या ऑलरेडी आपल्याला विधाने विचारलेली आहे, तर ती विधान आली पाहिजे आपल्याला, जे आलेले आहे PIQ मध्ये. तुम्ही लिंक करायचं. 1919 बद्दल कोणी म्हटलं का, ते लिंक करा 35 मध्ये बुक्स मध्ये, आणि जे PIQ आहे ते ऍड करा. बाकी हे आता जसा सेंटेन्स विचारला होता 9चा, हे चुकणंच अपेक्षित आहे आपल्याला, कारण एवढं काय डीप करत नसतो.
परंतु लोकमान्य टिळकांनी 1919 कायद्यावर बरेच बाई बोललेलं आहे, ते आपण करतो. जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे, असं आपण बरेच पाप आलेलं आहे. हे प्रश्न आलेले, हे पुन्हा रिपीट हे आले पाहिजे. मग तुम्ही 21 लिंक करा, मतावर होते का, होते. मग तुम्ही ऍड करा आणि तुमची बुक लिंक करा, जी काही आहे हे क्वेश्चन ऍड करून घ्या. रिपीट आला पाहिजे. जास्त माहिती वाचू नका, खूप माहिती, कारण की हे क्वेश्चन असे बनतात पेपरला टप करण्यासाठी. इथं लॉजिक मारतो आपण. ह्या गोष्टी जर पाठ राहिल्या, जसं मुजुमदार आहे, मुजुमदारनं तर अर्भक म्हटलं होतं बा, अर्भक जन्म म्हणजे अर्भक आहे बा, मग आपण तिला काढतो. आपण चुकलो असून, कारण की हे मतं मानू शकतात. टिळक बद्दल 1919 बद्दल जास्त होतं, 9 बद्दल नाही वाटलं होतं, पण आहे पण मग ते आपण काय करतो, एलिमिट करतो. इथे चुकणं आहे, परंतु असं आपण अप्रोच जातो बा, हे गोष्टी यानं म्हटली, यानं भोसकले कोण म्हटलं होतं 1909च्या काळात, के.एम. मुन्शीने म्हटलं होतं. ब्रेक नसलेली इंजिन 35 बद्दल जवाहरलाल नेहरू बद्दल बोललं होतं. मग हे आपण लिंक करायचं, हे आलेलं आहे, म्हणजे याच्यात चुकलो नाही पाहिजे, हे सांगायचा उद्देश आहे. असे 2-3 क्वेश्चन आहे की जे काही तुम्हाला काही नाही लॉजिक आहे, लॉजिक नाही जातो बरोबर आहे, ठीक नाही, परंतु ते 5-6 क्वेश्चन जे घेतले हे चुकले नाही पाहिजे. त्यानंतर पहा भूगोलचा, पहा कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनार सकल सपाट प्रदेशात आहे त्याला काय म्हणतो, खलाटी वलाटी. हे भाग आहेत 2, याच्यावर वाटलं नाही आपल्याला प्रश्न येईल, परंतु हे काय आपण वाचत असतो, का वाचतो, PIQ असल्यामुळे. पहा टॅक्स सिस्टम 2013 आलेला आहे. खलाटी हा शब्द कशा संबंधी आहे, पहा आला तोच प्रश्न. कोकण पश्चिम सकर भाग आहे, वाचून घ्या तुम्ही. वलाटी माहित पाहिजे, खलाटी माहित पाहिजे. तुम्हाला असं विचारलं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण जे आहे 2 भाग आहे, सरळ माहित आहे. हे कोणत्या 2 नदीमुळे आहे, कुंडलिका नदी. हे डायरेक्ट दिलेलं आहे आपल्या सौदीमध्ये आहे. सौदी वाचायचं आहे आपल्याला, मग सौदी वाचायचं कसं आहे, PIQ ओरिएंटेड असं घेऊन जायचं. आता हे प्रश्न आला पहा, सकल भाग, त्यानंतर खलाटीस कायले म्हणतो, वलाटी कायले म्हणतो, उत्तर कोकण कायले म्हणतो, दक्षिण कोकण पहा, ते लिहून घ्यायचं. हे तुम्हाला PIQ सांगणार आहे. त्यानंतर भाबर आहे त्याच्यात, पहा हे भारताचा प्रश्न आहे, म्हणजे भारताचा हिमालयन पर्वत आपल्याला विचारला आहे. भाबर, तराई, त्यानंतर खादर, भांगर, हे उत्तरेकडून दक्षिण सुद्धा क्रम आहे. मग जा 21,000 मध्ये भारताचा प्राकृतिक भूगोल पाहायचा, मग तिथं तुम्हाला कळते. मग त्याचा उत्तर क्रम बी सुद्धा विचारला आहे. बराचदा प्रश्न, नद्या कुठं लुप्त होतात, नद्या कुठं लुप्त होतात, नद्या नाहीसा तर भाबरमध्ये, आणि कुठं होतात म्हणजे कुठं दिसतात तर तराईमध्ये. असे प्रश्न आहे. नवीन भाग कोणता आहे, जुना कोणता भाग आहे. भंगार असते ना, भागर ते जुना भाग असते, आणि जे असते भागर, आणि कोणता आहे भाबर, खादर आहे हे नवीन भाग असते गाळाचा. तर असे तिथं आहे, तुम्ही एकदा पाहिलं ना तुम्हाला समजते. आणि याची ट्रिक्स आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आलेला आहे डीपर. भात भांगा असं लक्षात ठेवायचं. म्हणजे भाबर पहिले येते, मग तराई येते, मग भांगर येते, मग खादर येते, असं आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या, तुम्हाला ते कळेल. मोठा व्हिडिओ होईल. मला माझा प्रत्येक व्हिडिओ काय वाटते, तिथं प्रश्न मी सांगण्याचा प्रयत्न करतो, काहून तुम्हाला आला पाहिजे, हेच सांगण्याचा उद्देश आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, आता तुम्ही प्रश्न पाहिला, आता सकल भाग आला, राज्याशिवाय मेन 2020ला नाही का डीप आला. पहा खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झालाय. पहा कोकणचा सकल भाग त्यालाच काय म्हणतो, मग खलाटी 2020ली आला, 13ली आला. मग याचं कारण विचारलं होतं पहा राज्याशिवाय. आता हे कारण तुम्ही पाठ करा, प्रश्न राहील. याचं कारण आहे महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेक भाग खाली खसल्याने. मोठं सेंट्या उत्तर येत होतं हे, परंतु आता खलाटी तिथूनच आला प्रश्न, पूर्वीच होता, हे चुकलं नाही पाहिजे. हे लक्षात घ्या, आणि याला सेकंड लागला नाही पाहिजे. त्यानंतर पहा महाराष्ट्र ईशान्य भागात कोणत्या डोंगररांगा स्थित आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. हे नैसर्गिक आपल्याला 2 सीमा असतात महाराष्ट्राला, एक नैसर्गिक सीमा, एक राजकीय सीमा. हे नैसर्गिक सीमावरचा प्रश्न आहे, आणि हे प्रश्न आपल्याला ऑलरेडी आलेला आहे रिपीट. मग आपण आता काय करायचं, नैसर्गिक सीमा पाहून घ्यायचं. हे पब्लिकेशन मध्ये जे काही असं नोट्स तुमच्या लोकसेवा वाचायची पण PIQ नुसार, तिथं PIQ दिलेला आहे, त्यांनी फायदा घ्यायचा, पण वाचताना अप्रोच चेंज पाहिजे. इथं ईशान्य भागात दरी कसा, ते सातमाळा गाळणा अखराणी आहे ना, ती कुठं आहे माहिती आहे का, धुळे नंदुरबार तिकडे आहे. मग ते कुठं येते, मग आई इकडे येते, काय वायव्य, बरोबर आहे, आई वाई येते ना, इकडे वायव्य भागात आहे. मग वायव्य विचारलं का, नाही, मग आपण तिथंच म्हणतो वायव्य आहे. मग ईशान्य कुठं आहे, ते दरे कसा गोंदिया भंडाराकडे येते, या साईड वर येते. मग आपल्याला ते सुद्धा पर्याय नाही समजत, परंतु प्रश्नच रिपीट आहे ना, हे पहा ना. ऍग्री पूर्व परीक्षा 2018. आता तुम्ही ऍग्रीचे पेपर पाहिसान का, नाही, मग 21,000 मध्ये दिले आहे ना, मग कायले तुम्ही जास्त शक्ती तुमची इन्व्हेस्टमेंट करता याच्यात वेस्ट जाण्यासाठी. तुम्हाला एकाच जागी दिला आहे तर लगेच पाच. पहा इथं तर सर्वच दिलेलं आहे, जे नैसर्गिक सीमा आहे तिथं
तर त्यामुळे पाळ पाहिजे पर्यापा ईशान्येस पा दरी कसा टेकड्या आला का कॉपी. मग तुम्ही काय करता वायव्येस काय आग्नेस काय वायव्येस काय उत्तरेस काय दक्षिणेस काय सर्व माहिती करता. मग त्याच्यात चुकणं अपेक्षित नाहीये. हे पाहून घ्या तुम्ही एकदा मोठा व्हिडिओ येईल. त्यानंतर पहा हे तर जो विचारलं. मग आणखी प्रश्न 2013चा लिपिड आहे पहा टॅक्स असिस्टंट. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणता टेकड्या आहे. हा इथं दरी कसा आहे. आणि मला वाटतं ग्रुप बी पूर्व परीक्षा 2020 तिथं काय विचारलं होतं दरेकसा टेकडा कोणत्या जिल्ह्यात आहे. तिथं होतं गोंदिया. पहा आताच प्रश्न ग्रुप सीचा 20चा तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे तुमचं अनालिसिस असं होते का. नाही होत असेल तर लगेच पाहायचं. तो आता समजा आता स्मार्ट स्टडी काय आहे. आता हे ईशान्येवर आलं मी काय करीन पूर्ण करीन ते आलेलं. त्यानंतर राजकीय जे आपल्या राजकीय दृष्ट्या आहे ना जसं आपण उत्तरेला कोणता राज्य आहे आपण करत नाही. उत्तरेला आपल्या मध्य प्रदेश आहे. मग दक्षिणेला कोण आहे सिंधुदुर्ग गोवा आहे. मग पूर्वेस कोण आहे छत्तीसगड आहे. हे झाल्या राजकीय सीमा. मग ते तेवढं पाहून घ्यायचं कोण. मग त्याच्यात काय म्हणतो अशा पद्धतीने नाही का आपल्याला त्या नैसर्गिक सीमेवर सुद्धा प्रश्न आलेले आहे हे लक्षात घ्या. आणि राजकीय सीमेवर आहे हे दोन्ही. आता काय करायचं तुम्ही माहित आहे का. मी जे सांगितलं मध्य प्रदेशला 8 आहे बा. कर्नाटकले 7 आहे. गुजरातले 4 आहे. त्यानंतर छत्तीसगडले 2 आहे. हे कोणते जिल्हे आहे ते पाठ पाहिजे कारण की याच्यावर रिपिटिव्हली क्वेश्चन 21,000 मध्ये दिसल्यावर. त्याच्यानंतर कोणता नाही आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर सर्वात जास्त नाही का कोणत्या राज्याला नाही का सीमा जिल्ह्याची आहे मध्य प्रदेश. मग तिथं कर्नाटक टाकते त्यांनी. मग आपण तिथं तयार असलं पाहिजे. एक तर नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा हे तुमचा एक हॉट टॉपिक आहे. हे पाठ पाहिजे म्हणजे पाठ. कधी मग काय करते माहिती आहे का आता दरे कसा ईशान्येला आहे. मग दरे कसा काय विचारीन कोणत्या जिल्ह्यात आहे. मग तिथच्या तिथं प्रश्न आहे. मग आपण काय करतो पीआयक्यू अनालिसिस आणि तिथच्या तिथंच करता. याच्यात चुकणं नाही. याच्यात काय लॉजिक फिजिक काही नाही. हे तुमचं पाठ पाहिजे. त्यानंतर पहा त्यानंतर आपल्याला विचारलं होतं नद्या आणि त्याच्या उपनद्या. हे प्रश्न काय जुने आहे. याच्यावर प्रश्न पाठच पाहिजे. आणि इथं तुम्ही चुकले नाही पाहिजे कारण की मी तुम्हाला दाखवतो प्रश्न पहा. तापी नदी विचारली. तापी नदीचा काय बोरी पूर्णा नळगंगा सिंदपणा बिंदुसरा आणि मांजरा घरणी. मांजरा घरणी माहीत पाहिजे नाही तुम्हाला कारण की हे आउट ऑफ आहे. परंतु बाकीचं तर माहित पाहिजे. पहा तुम्ही नळगंगा आणि बोरीमध्ये कन्फ्युजन असू शकतात. बरोबर आहे कारण की तापी नदी जी आहे तापी नदीच्या ते बिन उपनदी आहे कारण की पूर्णा नदी तापीची उपनदी आहे आणि पूर्णा नदीची नळगंगा आहे. हे आता आपल्याला माहित करू. परंतु आयोगाने ऑलरेडी विचारलाय बोरी. मी दाखवतो पर्यायामध्ये पहा. आणि सिंधपणा बिंदुसरा सी वरून ते 1 नंबर पाहिजे आपल्याला. सी तर 1 मध्ये आहे. तापीमध्ये बोरी आणि असा पर्याय पहा बरं 2 3 3 2 आहे का. म्हणजे तापीचं बोरी आणि पूर्णाचं पाहिजे आपल्याला 3 म्हणजे 2 3 पर्याय एकाचे पहा. आणि 3 2 बिन नाही असं उलटाही नाही आहे समजा तापी पूर्णाचा. त्यामुळे कन्फ्युजन व्हायची गरज नव्हती. पण प्रश्न पहा तुम्हाला सोर्स दाखवतो. PSI मेन 2023 पहा. कॉपीच आहे. तापी नदी पहा बोरी आहे आणि सिंधपणा पहा बिंदुसरा. हे दोन्ही कॉपी आहे. दोन्ही याच्यानंतर उत्तर निघते आपलं. कन्फ्युजन व्हायची काही गरज आहे का नाही आहे. पहा असं जर चुकत असेल तर काही फायदा नाही आहे. मग आपण पाहायचा आता तापी सर्व. आता काय करायचं तापीच्या सर्व उपनद्या 21,000 मध्ये काढायचं उंचीकडून कंत. आणि याच्यावर डीप बिन आलेला आहे प्रश्न आपल्याला. तापीची म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा नद्याचा. गोमती बुराई पा पांबोगी म्हणजे त्याची ट्रिक्स आहे अशी. गोमती बुराई पांबोगी काशीगाडू नंदमोरणा असं ट्रिक्स आहे. पुढे जाऊन मी शेअर करीन तुम्हाला त्याच्यावर निघते कारण की हे उत्तरेकडून दक्षिण क्रम आहे. आपण काउंट केली पाठते प्रश्न आल्यामुळे आला. मग त्याच्यातच निघते पा पांबोगी काशीगाडो म्हणजे गोमती बुराई पांबोगी म्हणजे पांजरा. पांजरा नदीवर काय हिंगोली आहे. पांजरा धुळे आहे. धुळे कयाधू नदीवर हिंगोली आहे लक्षात ठेवा. पांजरावर धुळे आहे. याच्यावर प्रश्न आहे कोणत्या नदीवर कोणतं शहर आहे. मग ते ट्रिक्स आहे आपली पा गोमती बुराई पांबोगी काशीगाडो नंदमुरणा. मग ते गोमती बुराई ते निघलं. पांबोगी म्हणजे काय पांजरा. बो म्हणजे काय बोरी आणि गी म्हणजे काय गिरणा. पांबोगी गिरणा नदीवर प्रश्न आलेला आहे. त्यांनी काय केलं होतं आत्ताच पाहतो मी 25चा काढा पेपर. ते कॅन्सल झाला नदीवरचा. गोदावरी नदी हे येतं ना तिथं गिरणा टाकली होती. ते सुद्धा चुकीची होती कारण की ते गोदावरीमध्ये टाकलेत त्यांनी. मग हे कसं त्या याच्यावरून कळते पीआय करून हे नाही आहे. मग तापीची आहे मग कॅन्सल. मग हे तुम्ही असं करता का पहा फायदा होईल. हे मी टाकीन हे ट्रिक्स एखादी. हे कसं आहे टफ होती कारण की प्रश्न आल्यामुळे सुचते माणूस. प्रश्न नाही आला तर कळत नाही. लक्षात घ्या. पण हे आलेले आहे तर येतात काय चुकणं अपेक्षित आहे का. मग याच्यात वेळ गेला असेल तुमचा.
त्यानंतर पहा फॉरेस्ट मेनला विचारलं पहा, बोरी तापी बोरी पहा आलेला याच्यात, हे सुद्धा मग तर आठवतेच आपल्याला हे. त्यानंतर पहा एक प्रश्न आहे आपल्याला विचारला होता, 2001 ते 11च्या दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. किती दाव तर रिपीट आहे, हे भारताचा, हे महाराष्ट्राचा आहे. भारताचा किती आहे 17.64% आणि 15.99% आहे. याच्यात आणखी डीप गेलता आयोग, तुम्हाला मागचेच पेपर पहा राज्यसेवेचे की बा 22.73 म्हणजे 22 म्हणजे 6.4 ची वाढ आहे ना, म्हणजे घट आहे. हे 6.4 जर ऍड केली किती होते याच्यात 16, 6.4 21 म्हणजे 22.93 का 22.73 होता मागचा. हे जर 6.4 जर तुम्ही 22.73 मधून काढले तर तुम्हाला भेटते 15.9. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे की बा किती वाढ झाली किती घट झाली हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर प्रश्न काय, लोकसंख्या वाढीनुसार सर्वाधिक वाढ कोणत्या जिल्ह्यात झाली. आयोगात चुकलं होतं आपल्याला, पुणे टाकला होता वाटते. सर्वाधिक वाढ ठाणेमध्ये झाली, मग पुणे. सर्वात कमी कुठं झाली हे तुम्हाला माहित पाहिजे, हे PIQ आहे. त्यानंतर पहा सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा घट विचारला होता पहा, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे का. ते आत्ताचा प्रश्न आहे 25चा, सर्वात हार्ड गेला असेल तुम्हाला ते तो प्रश्न, याच्यावर आहे फ्रेम. मग आपण काय करतो 21,000 मध्ये काय करतो, टॉपिक कळला लोकसंख्या वाढीचा दर. मग प्रश्न पाहतो लोकसंख्या वाढीचा दर कुठं आहे, मग त्यावरचे प्रश्न. मग लोकसंख्या वाढीनुसार लावलेले सर्वात जास्त कुठं आहे कमी आहे हे PIQ सांगते तुम्हाला. आणि असा प्रश्न आलेला आहे जुना की सर्वात जास्त लोकसंख्या नकारात्मक असणारे जिल्हे कोणते, ते 3च होते त्यावेळेस, हे मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हे मग हे तुम्हाला माहित पाहिजे नाही का पाहिजे, हे कशावरून कळलं हो तुम्हाला, PIQ अनालिसिस वरून, PIQ पाहिल्यामुळे असं. मग बुक लिंक करायची आपली आधी, लोकसंख्या वाढ हे टॉपिक. मग लोकसंख्याचं लिंक म्हणजे लिंगून उत्तर, मग बाल लिंगून उत्तर, पहिले PIQ आठ नंतर बुक्स, हे झाले तुमचे तुकडे. मग घनता काही असो हे टॉपिक नुसारच जायचं, हे माहित पाहिजे. याचा सोर्स दाखवतो. आणि जे बघा तुम्हाला तिसरं आणि चौथं सेंटेन्स हे तुम्हाला माहीतच पाहिजे नव्हतं, काहून तुम्हाला 2 सेंटी उत्तर निघत होतं. 2011ची जनगणना विचारली आहे, तर आपल्या 11च्या जनगणना महाराष्ट्र लोकसंख्या किती आहे, 11,74,74,333. हे तर पाठ आहे, किती जावं तरी आयोगानेच विचारलं. मग ही तर काय आपल्याला 2011ची जनगणना, जर तिथं शब्द काढला असता त्यांनी की 2000 समजा आता 2026 नुसार लेटेस्ट नुसार 2025 नुसार, तर मग आपण काय म्हणतो तो ही संख्या पाठ अपेक्षित नाही आहे तेव्हा. परंतु हे 11ची जनगणनेनुसार काय बदलणार आहे का, जनगणना टाकला ना त्यांनी शब्द. आणि हे आपल्याला लोकसंख्येमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती टक्के आहे हे जरी चुकवलं, हे माहीत पाहिजे नव्हतं आपल्याला. आणि इकडे एवढं डीप करतो का आपण किती टक्के आहे नाही. मग पाठ काय पाहता आयोगाले, हे PIQ बा, हे तुम्ही विचार करता का तिथं. मग हे प्रश्न पहा तुम्हाला दाखवतो. म्हणजे ब जर चुकीचं असेल तर ब किती याच्यात पहा, 3 याच्यात उत्तरच भेटलं तुम्हाला. मी याच्या प्रश्न गेलो या क्वेश्चन कारण की लगेच क्लिक झालं, 11ची 11 कोटी आहे, मग हे काय 12 कोटी येणार आहे. मग असं आहे, हे तुम्ही असं विचार नाही करत असाल तर पहा, कारण की विचार करून करायला का लागते, PIQ करायला लावते. पहा PIQ पहा, 2001 ते 11 दरम्यान महाराष्ट्र लोकसंख्या किती टक्के वाढ झाली पहा, 15.99% आहे. PIQ रिपीट आहे, हे बरेचदा क्वेश्चन आहे अशा. त्यानंतर पहा PSI मेन 2022 12 ला आलता. 2011च्या जनगणना महाराष्ट्र लोकसंख्या किती आहे, 11,23,00,000 आहे पहिला ऑप्शन. 11,23,74,333 हे माहित पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही विचार करता का नाही, तर असा करा तेव्हाच फायदा होईल. त्यानंतर पहा आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण आहे. आता तुम्हाला हे प्रश्न लॉजिक नाही येत होता, नाही येत तर तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला प्रश्न आलेला आहे असं मेन्सली बिन आलेला, 100% नागरीकरण झालेला जिल्हा कोणता, तर मुंबई शहर मुंबई पण, हे दोनच आहे. आले का शहर एकत्रीकरण, कारण की बृहन्मुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई पण असा आहे. परंतु तुमचा सोर्स पहा, हे टाकला नाही मी 100% कारण की प्रश्न आलेला आहे, तर मी हे टाकलं नाही. परंतु एक प्रश्न पहा त्याच्यावरून तुम्हाला कळते नागरीकरण बा प्रश्न होता का, की महाराष्ट्राच्या शहरीकरणासंदर्भात चुकीचे विधान विचारले आहे. 2022 PSI मेन आहे. सर्वात जास्त प्रमाणात नागरीकरण मुंबई आणि त्याच्या भोवतालच्या परिसरात केंद्रित झाले. आला मुंबई शहरीकरण, म्हणजे आपण मुंबईतून सुद्धा उत्तर मारू शकतो कारण की त्याच्या आजूबाजू केंद्र आहे, मग त्याच्यावर प्रश्न आहे. परंतु तिथं आपण अभ्यास माहित नाही पाहिजे, आपल्याला एवढंच माहित पाहिजे कोणते शहर एकत्रीकरण झाले. आणि मुंबई शहर जवळ आहे हे तर झालेच असं ना, कसंही असो त्याचा अप्रोच फार डीप असो ना, आणि आपल्याला ते सोपे याच्यातून निघते बा, हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. हे तुम्ही पाहत असाल धुळे मारलं, काहून माहित आहे का, साक्री मला माहित होतं ऑलरेडी रिपीट होता मेनचा, साक्री धुळे मी पाठ केलं.
का? कारण की तिथे विचारला होता, मी प्रश्नच पहा ना तुम्ही, इथं कन्फ्युजन व्हायची गरजच नव्हती. ज्यांना माहित नव्हतं PIQ त्याचं चुकलं असं. इथं 150 मेगावाट आहे, काहीच घेणं देणं नाही आपल्याला, फक्त माहित पावतं उत्तर महाराष्ट्र म्हणजे वर खानदेश, नंदुरबार, धुळे, आणि पर्याय तेच आहे खानदेश मधले नाशिक, नंदुरबार. इथं पहिले पहा, सौर ऊर्जा प्रकल्प माहित पाहिजे होता, फक्त धुळेमध्ये आहे. साक्री कुठं आहे? धुळेमध्ये आहे. तर तुम्ही कशावर लक्षात ठेवता पहा, PSI मेन 2019चा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर पहा साक्री आहे का. आणि तुम्ही ज्यावेळेस साक्री जिल्हा पाहता ना, तर तुम्हाला भेटून जाते की कुठं आहे. जिल्हा नाही आहे, एकदा पाहून घ्या. परंतु साक्री कुठं आहे हे तुम्ही अनालिसिस करत नाही का हो? साक्री कुठं आहे आणि सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे, तर मग पाहणार नाही का? एक तर अनालिसिसचा आहे, परंतु मला ते साक्री धुळे माहीतच होतं, म्हणून मी काही जास्त घेतलं नाही, कारण मी पाहिलेलं आहे ना ते तशा गोष्टी. हे तुम्ही पाहता का पहा, कारण की PSI 2019 लिहायला, आणि आपण जर तिथं काही मारत असेल बा खानदेशच्या 2 पैकी मारतो, नाही, हे जमणार नाही. आपल्याला पाठ पाहिजे, म्हणून म्हणतो मिनिमम अभ्यास करा, एक चौकट तयार करा, हे पाठ करा. कारण की आज हे विचारला, उद्या काय विचारीन, साक्री दिन, इकडे जिल्हा दिन, जोड्या लावा. मग असाच प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणसाल मला साक्रीच माहित नाहीत, काय होणार? असं नका करू हा. त्यानंतर विचारले होते सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी आहे? आता आपल्याला हिमनदीवर प्रश्न आहे, बरोबर आहे, शोक नदीमध्ये वाहते. आता हा प्रश्न कसा होता? एक अनालिसिसचा प्रश्न होता हे, कारण की राज्यशैली हिमनदीवर प्रश्न आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस एपिसोड मध्ये जाता हिमनदी वाचता, परंतु आपल्याला हे राज्यशिवाय आपण भारताच भूगोल वाचतो का तेवढं, पण आपल्याला वाचा लागणार. आता लक्षात घ्या, प्रश्न सांगतो तुम्हाला पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, इकडे हिमखंड आणि ठिकाण, हिमनद्या दिल्या, त्याचा उगम दिला पहा, सियाचीन दिलं, इकडे रिमो दिलं, गंगोत्री दिलं, झेमो दिलं, याचं उत्तर रिमो आहे. हा, इथं आपण लिहिलं असेल ड्रँग कोणी, इथं जाऊ दे, आता चुकलं ते चुकलं. हा, परंतु आता आपण काय करू शकतो, याला लिंक करू शकतो, हिमनदी कुठं आहे, कारण की सियाचीन सर्वात मोठी नदी आहे ना आपली. मग हे कुठं आहे, इथं ठिकाण दिलं, हे तुम्ही जोड्या लावा. मग हे कोणत्या कोणत्या नदी आहे हे पाहून घ्या आणि बुक लिंक करा. मग तुम्हाला तिचाच प्रश्न सॉल्व्ह होते बा पुढचा. पर्यायामध्ये पहा आहे का नाही, रिमो, झेमू, गंगोत्री, हे पाहून घ्या. आणखी एक तुम्हाला लावतो पहा, का करायचं, पुस्तक नाही वाचलं म्हणून, प्रश्न पाहिल्यामुळे मला तिथे स्टॉप झालं, मी स्पीड ब्रेकर आला, मी तिथं अनालिसिस केलं म्हणून आलं. हे असं असते ते, नाही तर जसा तसा कॉपी होईल का सर्व प्रश्न कसा होईल, जर 100-60 क्वेश्चन जर जसा तसे टाकले त्यांनी पा, मग कसं होईल. मग तुम्ही म्हणसाल I1 साठी क्वेश्चन रिपीट टाकले, नाही, काही आम्ही त्याच लेवलला टाकतो. पूर्वी मी विचारला का हिमनदी, मी हिमनदीवर टाकणार, पण दुसरी विचारली पर्याय मधली, मग तुम्ही झाले. ज्यानं केलं त्याला फायदा, ज्यानं नाही केलं त्याला नाही. हे भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे, आलं का? सर्वात लांब कोणती आहे? सियाचीन. आणि इथं काय विचारलं 21 मध्ये, सियाचीनचं ठिकाण, मग आपण करत नाही का ते, सियाचीन कुठं आहे, तर मग ते एवढं पाहिलं पाहिजे. हे प्रश्न फ्रेम आहे, हे लक्षात घ्या. आता हिमनदी तुमचा टॉपिक आहे. आता हे झाले भूगोलचे. बऱ्याचपैकी तुम्हाला कळलं असं ना की बरेच क्वेश्चन आपले रिपीटिव्हली आहे. काही क्वेश्चन समजा आता असेल न्यू, परंतु याच्यातून जर चुकत असेल तर तुम्ही ते पाहिले पाहिजे की बा मी याच्यातच चुकत आहे, जी ऑलरेडी माहिती आहे, तर हे तुम्ही अनालिसिस करा, हे चूक मान्य करा, या चुकावर काम करा. जर यानंतर यावर प्रश्न आला तर मी चुकलो नाही पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं, तेव्हाच तुमचे मार्क वाढणार आणि तुमची अप्रोच चेंज होणार. कारण की आपण संदर्भ ग्रंथ तेच आहे सर्वापाशी, फक्त वाचण्याचा अप्रोच चेंज झाला पाहिजे. कारण की सर्वापाशी लोकसेवाच आहे, सर्वापाशी 21,000 आहे, सर्वापाशी तेच पुस्तक आहे, तेच आहे, पण तो लक्षात काऊन राहत नाही, अप्रोचच खरा आपला व्यवस्थित नाही आहे. मग अप्रोच